नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूमिती या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूमितीची 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जी काही असेल आपली बोर्डाची, ती प्रश्नपत्रिका या बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँकमधून तयार केलेली असणार आहे. म्हणून ही प्रश्नपेढी शेवटपर्यंत लक्षपूर्वक अभ्यासा. यातील सर्व उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी आल्यास आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व उदाहरणं सोडवलेली मिळतील. अशा प्रकारची क्वेश्चन बँक सोडवल्यामुळे आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये कोणते प्रश्न येतील, कशा पद्धतीचे येतील, कोणत्या प्रकरणामधून कसे प्रश्न विचारले जातील, या सर्व गोष्टींचा अंदाज हा बांधता येत असतो. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांचीही क्वेश्चन बँक आपल्याला हवी असेल बोर्डाने दिलेली, तर ती क्वेश्चन बँक पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. यापूर्वीच आपण सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची क्वेश्चन बँक आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड क्वेश्चन पेपर ही प्लेलिस्ट अवश्य पहा. गणित भाग 2. पहिलं प्रकरण समरूपता. या प्रकरणावर आधारित एक गुणांचे जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील ते या ठिकाणी दिले आहेत बघा. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला शोधून लिहायचा आहे. आता तुम्ही एक कागद आणि पेन घेऊन बसा आणि त्यावर या प्रत्येक प्रश्नाचं फक्त उत्तर लिहित चालायचं आहे, म्हणजे आपला व्यवस्थित सराव होणार आहे. बघा पुढचे उदाहरणं. त्यानंतर क्वेश्चन 1 बी भागामध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील ते पहा. प्रश्न क्रमांक 2चा ए भाग 2 गुणांचे प्रश्न असतात. बघा ते प्रश्न. कृती पूर्ण करायची आपल्याला, फक्त रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचे आहेत. अतिशय सोपा प्रश्न असतो हा. त्यानंतर बी भाग बघा प्रश्न दुसऱ्याचा. त्यात अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला येतील. आपल्याला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवा आणि एक एक उदाहरण सोडवा. कृती पूर्ण करा. प्रश्न तिसरा ए असतो 3 गुणांसाठी. बघा अशी कृती दिलेली असते. आपल्याला फक्त रिकाम्या चौकटीत अचूक जे काही आकडे असतील ते लिहायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्याचा बी भाग 3 गुणांचे प्रश्न. त्यानंतर प्रश्न चौथा 4 गुणांसाठी प्रश्न. प्रश्न 5व्यामध्ये 3 गुणांसाठी IMP उदाहरणं. बघा या ठिकाणी उत्तर सूचीसुद्धा दिलेली आहे या सर्व प्रश्नांची. फक्त आपल्याला ते उदाहरणं अचूकरित्या सोडवायची आहेत. उत्तर सूची व्यवस्थित अभ्यासा आणि सर्व प्रश्नांची उत्तरं लक्षात घ्या. त्यानंतर प्रकरण दुसरं पायथागोरसचं प्रमेय. बघा यावर आधारित प्रश्न, त्यांचे पर्याय.
ठळक अक्षरात जे काही दिलेलं आहे ते उत्तरे. उदाहरणार्थ पहिल्याचं बी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं सी, चौथ्याचं बी, पाचव्याचं सी, सहाव्याचं बी, या पद्धतीने. पुढचा बी भाग, उपप्रश्न सोडवा. पुढची उदाहरणं. प्रश्न तिसरा बी, खालील उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. तिसरं प्रकरण वर्तुळ, त्यासाठी विचारले गेलेले प्रश्न IMP. प्रश्न तिसरा कृती पूर्ण करा 2 गुणांसाठी. मित्रांनो, हीच उदाहरणं येतील, व्यवस्थित सराव करा. आणि ही सर्व प्रश्न आपल्या सिलेबसवर आधारितच आहेत. पुस्तकात नवनीतमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळणार आहेत. प्रश्न चौथा, उपप्रश्न सोडवा 2 गुणांसाठी. प्रश्न 6वा 3 गुणांसाठी. प्रमेय दिले बघा. प्रश्न 7वा, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. प्रश्न 8वा 3 गुणांसाठी. त्यानंतर चौथं प्रकरण भौमितिक रचना, या प्रकरणावर आधारित IMP क्वेश्चन्स. प्रश्न पहिल्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न. आकृत्या काढायच्या आहेत आपल्याला दिलेल्या माहितीवर आधारित. प्रश्न तिसरा बी, उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. नेहमी विचारली जाणारी उदाहरणं.
प्रश्न चौथा 4 गुणांसाठी. प्रश्न 5वा 3 गुणांसाठी. पाचवं प्रकरण निर्देशक भूमिती. बघा या 5व्या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्न IMP. बघा या व्यतिरिक्त अजून प्रश्न. आव्हानात्मक प्रश्न, सृजनात्मक प्रश्न. 7वं प्रकरण महत्त्वमापन, त्यावर आधारित IMP क्वेश्चन्स. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची गणित भाग 2 या विषयाची क्वेश्चन बँक बोर्डाने पाठवलेली आपण या ठिकाणी बोर्ड परीक्षा 2025साठी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरला असेल. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.